गाईज, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. गुड मॉर्निंग. तर श्रद्धाची आता आम्ही मालिश करत होतो. आम्ही एकदम मस्त मालिश केल्याने श्रद्धा थोडी झोपेल, मग नंतर आम्ही आंघोळ करू. श्रद्धाची मालिश करतो. श्रद्धा इकडे बघ. श्रद्धू तर श्रद्धाची मम्मा मालिश करत होती श्रद्धाची. तर श्रद्धाची मालिश करत होती मम्मा. मग म्हटलं नीट बसून जावं सगळ्यांनी व्हिडिओ. आता आम्ही हे तेल लावतो श्रद्धासाठी मालिशला. हे तेल खूप छान आहे बघा. हे आहे तेल. आणि आता श्रद्धाची मालिश चालू होती, पण श्रद्धाला काही आवडत नव्हती मालिश, कारण की तिला लई झोप लागली होती ना, मग ती रडत होती मध्ये मध्ये. तिची मम्मी पटपट तिची मालिश करत होती. मग तिची मम्मा मालिश करत होती. चला आता मालिश करूया. मग हे तेल बघा, असं तेल आहे डांबर लाल तेल. याच्याने हाईट पण वाढते मुलांची आणि मुलं स्ट्रॉंग पण राहतात, म्हणून हेच तेल लावतो आम्ही श्रद्धूला. तेल लावता दीदी आणि मग झोपून जाणार श्रद्धा मस्त. तर श्रद्धाला मम्मा झोपवते खाली. झोपव. हा आता श्रद्धा रडत होती. श्रद्धाला लई म्हणजे एकदम दुखत. मग श्रद्धाला मम्माने बॉटल दाखवली. मग श्रद्धा शांत राहिली. दिसत होती. मी वापस रडायला लागली ना ती. मग म्हटलं आता पटापट मालिश करूया मस्त आणि मग श्रद्धाला झोपून देऊया. तर आता मग श्रद्धा बोलत होती मला झोपायचंच आहे. काय करता तुम्ही? तिला मग मी लाईट दाखवून हसवलं, छोटंसं स्माईल केली. मस्त स्माईल करते ना ती, म्हणून तिला स्माईल करायला लावली मी. वापस मग तिला ते जे भूत होतं ते चढलं तिचं. ती रडायला लागली वापस थोड्या वेळाने. मग ते तर रडेल बघ. बघा बघा हसते वय हसते. आता श्रद्धाचं झाली मालिश. मग म्हटलं आता श्रद्धा झोपते वाटतं झोक्यात. मग बघितलं तर श्रद्धा ऐकलं बघ आईची हसते. आले वा. रडत होती ती, खूप रडत होती. तिचे आसू वगैरे सगळे निघून गेले ते बाहेर. तिला आम्ही झोपवायला झोका केला आणि झोपत होतो. म्हटलं झोपून जा. मग मंथन इथं टी व्ही बघत होता बाहेर. इथं आलेला तो. त्याला म्हटलं काय बघतो? मग टी व्ही बघत होता. बोलला. मग श्रद्धा झोपून गेली थोड्या वेळात. ती मम्मी तिला झोपून टाकलेलं. मग श्रद्धा झोपले. तिला खूप म्हणजे असं झोप लागत होती, म्हणून ती रडत होती ना, म्हणून ती झोपून गेली. आता ती श्रद्धा झोपून गेलेली. म्हटलं ती भूक लागली तर आता आपण बनवूया होममेड चपातीचा पिझ्झा. मी चपातीचा पिझ्झा कशी बनवते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मग गॅस लावला आणि पिझ्झा बनवायला स्टार्ट केलं. तर मग तवा ठेवला, त्याच्यामध्ये तेल टाकूया आणि असं 1 टेबलस्पून तेल टाकल्यावर ते त्याला आपण ब्लेंड करून घेऊया सगळ्याकडं. मी छोट्या चमच्याने त्याला ब्लेंड केलं स्पूनने. मग त्याची आपण चपाती शेकून घेऊया. मग माझी प्रिया दीदी मला मदत करत होती चपाती शेकायला. म्हणजे चटका लागेल तूच कर. मग आम्ही ह्या डब्यात सामान ठेवतो, मेयोनीज आणि पिझ्झा सॉस. मग त्याच्यावरती असं शेकून झालं. मम्मी करत होती. मग प्रिया दीदी म्हणते आम्ही करून देते उलटं नीट. प्रिया दीदीने केलं. मग मी त्यात हे मेयोनीज टाकलं. मग पिझ्झा सॉस टाकला आणि त्यानं दोघांना मिक्स करून ब्लेंड केलं पूर्ण चपातीवरती. ब्लेंड करत होती मी सगळं. मग असं लावून घेऊया सगळ्याकडं. मग असं लावून झालं. मग लावून झाल्यावरती मी ते सगळं चमच्यामधलं टाकलं आणि मस्तपैकी लावलं. मग त्याच्यामध्ये मी चीज किसत होती. चीज खूप हार्ड होतं ना, म्हणून त्याला टाईम लागत होता. म्हटलं किसून घेते पहिले. किसत होती मी सगळ्याकडं चीज. तर चीज खूप मस्त असतो म्हणून आम्ही जास्त चीज टाकत नाही एवढं जास्त, कारण की मंथनला चीज नाही आवडत ना, म्हणून आम्ही चीज कमी टाकतो थोडं कधी कधी स्पेशल त्याच्यासाठी. मग एवढा चीज टाकला. म्हणजे कमी नव्हता, हा जास्त होता, कारण की मंथन बोला आज मला खायचं आहे चीज. म्हटलं ठीक आहे आज टाकून देऊन जास्त. मला ना 5 मिनटं झाकून ठेवायचं, मग नंतर काढायचं आणि बनला आमचा पिझ्झा. आता पिझ्झा रेडी आहे, चला खाऊ द्या. तर मग मंथनला आम्ही पिझ्झा टेस्ट करायला दिला 1 पीस. त्याला विचारलं कसा आहे पिझ्झा मंथन. मग तो बोलत होता की कसा आहे. तर मग तो बोला छान आहे. म्हटलं थँक्यू. बोला छान आहे, खूप मस्त लागतो आहे. मला म्हटलं हा पूर्ण आता पीस तुझा. छान बोलला म्हणून कारण की त्याला आमचा हाताचा कायम पिझ्झा आवडतो. मग त्याला आम्ही हा पिझ्झा खायला दिला. तो बोलला खूप छान लागतोय मम्मा. मग श्रद्धा हे नाही उठून आमच्या श्रद्धाला उठून टाकलं. मग श्रद्धाचं म्हटलं आता आंघोळ करून घेऊया पटापट. मग श्रद्धा हाय करत होती. बोलती बाय आता मी जरा आंघोळ करेल. श्रद्धाची स्माईल खूप मस्त आहे. मग मंथन बोलला मला पण दाखव मम्मा. मग त्याला दाखवलं. मग तो डान्स वगैरे करायला लागला. मग तो कसा पण गेला काय पण कळलं, त्याला ना स्क्रीनच समजत नाही. मग श्रद्धा म्हटलं श्रद्धा बघ मम्माकडं. श्रद्धाने बघितलं. म्हटलं चला आता आंघोळ करूया. मग श्रद्धाची आंघोळ करायला गेली मी. मग श्रद्धाची आंघोळ करत होती. मग श्रद्धा बसलेली. मग आम्ही हे शॅम्पू लावतो श्रद्धाला बॉडी वॉशला जिजा नॉर्मल. मग हे शॅम्पूने मी असं पाणी लावून मिक्स केलं आणि श्रद्धाचं मग मस्त
तेल काढण्यासाठी जी मालिश केलेली ना, तेल काढण्यासाठी मग मस्त मी चोळून घेतली तिला. म्हटलं चला चोळून घेऊया. मग आता श्रद्धा म्हटलं श्रद्धा बसतच नव्हती. मग सदाने स्माईल केली. मग म्हटलं आता श्रद्धा बसत नव्हती, ऐकतच नव्हती. तिला म्हटलं बस, मग ती बोलली की ती ऐकतच नव्हती. मग प्रियाजी बोलली तिला उभंच राहू दे. मग नंतर बसवलं कसं तरी. मग मी तिला पाणी टाकलं आणि मग ते शॅम्पू हे आपलं केस धुतले मी. आणि मग केस धुतून झाल्यावर तोंड वगैरे सगळं लावलं. मग ती ना बघत होती. मग ती डोळ्यावर एकदम श्रद्धा रडायला लागली. तिला खूप गरम होत होतं. मग फॅन लावला आणि ती करत होती. म्हटलं बघ इकडे बघ. तर आपण आता श्रद्धा हसायला लागली फॅन लावला तर आपण. मग मंथन आणि श्रद्धा दोघं रेडी होते. हाय करा हाय. मग नंतर मंथन आणि श्रद्धा आम्ही अशी पार्टी वेअर डान्स करत होतो मस्त छोगाडात आल्यावरती. मग मंथन आणि श्रद्धा डान्स करावे लागले मस्त. आणि मंथन मग नंतर एकटं डान्स करत आणि साईडला थांबली श्रद्धाला घेऊन. मंथन खूप मस्त डान्स करतो. त्याला स्कूलमध्ये पण डान्स शिकवलेला आणि तो ना फर्स्ट होता त्याच्यामध्ये पण. तर मंथन एकटं डान्स करत होता. मग तो बोलतो तू पण कर. मग म्हटलं थांब मी तिकडे जाते. मग म्हटलं असं कर मंथन. तर मंथन तसं करत होता. मंथन इकडे आला तिकडे गेला. मंथन खूप मस्त डान्स करतो छोगाडात आल्यावरती. मग मंथन गोल फिरला तिकडे बघून टी व्हीमध्ये गाणं लावलेलं आम्ही मंथनसाठी. मग मंथन नाचत होता मस्तपैकी. मंथनला खूप मस्त डान्स करतात. म्हटलं गोल फिर. म्हटलं गोल फिरला. मग मंथन आणि श्रद्धा दोघं डान्स करायला लागले. श्रद्धा पण रडत होती. मग श्रद्धा म्हटलं डान्स कर. मग श्रद्धा आणि मंथन मस्त डान्स करत. शद्दू काय मस्त डान्स करते बाई तू माझी पिल्लू. मंथन पण छान डान्स करत होता. आणि मग म्हटलं आता काय करायचं. मग मंथन श्रद्धाला मी डोक्यावरती बसवलं आणि गोल फिरवलं. मग श्रद्धा हसत होती. तिला पण डान्स करायला लावला आणि मस्त. मग ती ना टी व्हीमध्ये बघत डान्स करत होती मस्त. हवा चोगला ताराचा छोट्या पोरांचा. श्रद्धा पण मस्त डान्स करत होती आणि मंथन पण मस्त डान्स करत होता. म्हटलं श्रद्धा डान्स करत होती. मग श्रद्धाला मी हाफ पॅन्ट घातलेली म्हणून ती पॅन्ट नव्हती दिसत. आणि त्या ड्रेस पण लय भारी. तिला भूक लागली. ती रडत होती खूप. मग तिच्या मम्माने तिला बिस्किटमध्ये मस्त हे बनवून दिलं दूध आणि बिस्किट खायला. तेव्हा तिला छान बरं वाटलं. मग तिला आम्ही खायला दिलं. मग ती खात होती मस्त. श्रद्धा खायला लागली आणि टी व्ही बघत होती. ती एक मोठा हत्ती गाणं होतं मस्त. तिला आवडतं ते गाणं. ते ती बघत होती. मग तिला आम्ही आमची श्रद्धा मस्त खेळत होती झोक्यामध्ये बसून. किती मस्त स्माईल वगैरे करत होती ती. तिला मी गोल गोल फिरवलं. मग तिला आवडलं. ती स्माईल करत होती. श्रद्धा इकडे बघ. शद्दू आली वा. आता श्रद्धा बाहेर खेळणार आहे मस्त झोका. शद्दू हसली. अरे टाटा टाटा लाजली ती तुम्हाला बघून. टाटा करते बघ कशी. शद्दू टाटा टाटा हाय करते. हाय 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 सगळ्यांना हाय. आमची शद्दू एकदम मोठी फॅन आहे. हे बघा कशी फ्लाइंग किस पण देते तुम्हाला. फ्लाइंग किस देते आमची शद्दू तुम्हाला. बघा कशी फ्लाइंग किस देते. आता आपण दिवाबत्ती करूया. तर आता दिवा लावला मी आणि मग देवाला ओवाळला दिवा. आणि मग देवाचा आशीर्वाद शद्दूला दिला आणि मग मी पण घेतला. देवाचा आशीर्वाद शद्दूला पण दिला आणि मी पण घेतला. आता आपण बघूया शद्दू कशी करते. हाय करते. हाय 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 कर हाय. तर आम्ही हावाला मंत्र लावलेला गजानन महाराजचा. मग मंथन झोपत होता. त्याला दूध पीत होता आणि आमची शद्दू कपडे काढून फेकत होती बाहेर मंथनचे. शद्दूने दुसरे कपडे चेंज केलेले कारण की तिने ते खूप कपडे घाण करून दिलेले. तर मंथन झोपणार आहे आमचा. आता मंथन झोपून गेला आणि आमची श्रद्धा खेळतच होती आता पण. बघा श्रद्धा कशी खेळते बघा. शद्दू आली वा. स्माईल करते का तू. आणि श्रद्धाची मम्मा आणि श्रद्धा मस्त हसत होते. स्माईल करत होते.